इकडे धारावी प्रकल्पाला मुलुंडमधील महानगरपालिकेच्या जकात नाक्याच्या 18 एकरपैकी 5 एकर जागा लगेच देण्यात येणार आहे अशी माहिती आरटीआय मध्ये उघड झालेली आहे। उर्वरित 10 एकर काम पूर्ण झाल्यानंतर तसंच डम्पिंग ग्राउंडची 41 एकर जागा जून 2025 नंतर मिळेल तसा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नगर विकास विभागाकडे सादर केलेला आहे आणि त्या संदर्भात सर्व माहिती आरटीआय मध्ये उघड झालेली आहे। हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा जमीन घोटाळा लँड स्कॅम असून मुंबईमध्ये शेकडो एकर जागा धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला देण्याचा घाट घातला जातोय असा आरोप देवरे यांनी केलेला आहे। मुंबई महानगरपालिकेकडे जी मुलुंडची जागा राज्य सरकारने धारावीसाठी मागितली होती ती देण्यास मुंबई महानगरपालिका तयार आहे आणि तशी माहिती तसं पत्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी राज्य सरकारला दिलेलं आहे आणि ही माहिती अधिकारात उघड झालेली आहे। मी पहिल्यापासून सांगत आहे की हे राज्य सरकार असेल भाजपचे नेते असेल हे लोकांची दिशाभूल करत आहेत, मुलुंडकरांना मुंबईकरांना फसवत आहेत। आता आम्ही लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडे आम्ही आमचे जी दाद आहे ती मागणार आहे आणि जर तिकडे न्याय नाही मिळाला तर आम्ही आमचं आमरण उपोषण लवकरच सुरू करू। धारावीचे पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही। आज एका वर्तमानपत्रात बातमी आली आहे 10 जानेवारी 2024 पत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिले आहे की धारावीतील लोकांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही। ती तथाकथित जागा धारावी प्राधिकरणात देण्यात आलेली नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण या बाबतीत स्पष्ट आहे, धारावीचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।